उमेश पाटील नमस्कार, ही ऑडिओ क्लिप आहे पूर्वाश्रमाचे भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार, माजी खासदार, नंतरचे उबाठा गटाचे 2024चे विधानसभेचे 40 मतदारसंघाची ज्यांना उबाठाने उमेदवारी दिली ते उमेश पाटील, आणि जे उद्या शिंदे सेनेत प्रवेश करताय, की जे मित्र पक्षामध्ये येतानाची भूमिका अगदी मुस्लिम कार्यकर्त्याला फोन करून सांगता आहेत कि पठान भाई, अपन शिंदे साहब के नेतृत्व में कल प्रवेश कर रहे हैं और अपना एजेंडा क्लियर है कि बीजेपी के अगेंस्ट अपने को काम करना है। म्हणजे मला असं वाटतं की एकीकडे मित्र पक्षाची भूमिका सरकारमध्ये, शिंदे साहेब इकडे सरकारमध्ये आहेत आणि ते ज्यांना प्रवेश देता आहेत ते ही भूमिका घेता आहेत की अपना एजेंडा क्लियर है कि अपने को बीजेपी के अगेंस्ट काम करना है। हे वक्तव्य आहेत चाळीसगावचे उमेश पाटलांचे। मला या संदर्भात खरं तर मित्रपक्ष म्हणून स्वाभाविक कोणी त्यांनी त्यांचे पक्ष वाढवावे याबद्दल आमचं काही दुमत असण्याचं कारण नाही, परंतु एखाद्याला प्रवेश देत असताना त्या प्रवेशाचीच भूमिका अपना एजेंडा क्लियर है, बीजेपी के अगेंस्ट काम करना है, असे मुस्लिम कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन एकत्र करण्याचं काम हे शिंदे साहेबांच्या परवानगीने होतंय का? शिंदे साहेबांनी अशी परवानगी यांना पक्षात घेण्याच्या अगोदरच दिली आहे का? हे प्रश्न सगळे आता आमच्या पुढे व्यक्तिगत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून माझ्या मतदारसंघातला प्रश्न असल्यामुळे माझ्या समोर प्रश्न उभे राहिलेत। खरं तर राजकारणात मतभेद स्वाभाविक काही गोष्टी असू शकतात, परंतु मित्र पक्ष म्हणून भूमिका जी असते की समन्वयाने पुढे जात असताना पक्षात प्रवेश करण्याच्या अगोदरच भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम करायचा आहे हा अजेंडा घेऊन शिंदे साहेब प्रवेश देता आहेत का, हा प्रश्न देखील आता या निमित्तानं तयार व्हायला लागलाय।